तुझ्या घराच्या बाहेर किती छान झाडं लावलेस ग तू. भारी. अरे मला पण ना झाडं लावायला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. अरे हे झाड कसं सुकलं? तू याला पाणी नाही घालत? बाबू आता दीदीने तुला रोज पाणी घालणार, मग तू ना खूप मोठं व्हायचं. पाणी घाला रोज ह्याला. भारी ग, काय निसर्ग दिसतोय. निसर्गामध्ये राहिलं ना की नवीन जन्म झाल्यासारखंच वाटतंय. आता तूच बघ ना निसर्गाचा वापर किती चांगला केलाय. ही भाजी तू लावलीस ना, कसलं भारी. आपण भाजी लावायची आणि तीच खायची, एकदम पौष्टिक. तुला माहितीये का, निसर्गाने आपल्याला इतक्या चांगल्या गोष्टी दिल्यात, पण आपण त्याचा वापर करतो नाही. पहिली लोक एवढी फिट का होती सांग? अगं ते लोक रानामध्ये उगवणाऱ्या भाज्या खायच्या म्हणून. तुला सांगते, मी रोज ना या निसर्गाशी अर्धा तास तरी बोलत असते. जे मनात येईल ना ते बोलत असते. जे मी कोणासमोर बोलू नाही शकत मी त्याच्या समोर बोलते. आणि यार मला खरंच वाटतं तू माझं ऐकतो. निसर्ग ना आपल्याला सांभाळतोय, मग निसर्गाला विसरून कसं चालेल ग? म्हणून मला काय वाटतं माहितीये, माणूस जर या धर्तीवर आलाय ना त्याने एक तरी झाड लावलं पाहिजे. तुला माहितीये तू खूप प्रॉब्लेम मध्ये असशील ना, तर निसर्गाशी बोलत जा. तुला ना तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर पण भेटतील आणि तुला शांत वाटेल. चल आता निघूया.